मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज तुम्हाला मी ऍडमिशनचा सॉल्वचा जो 8वा प्रॉब्लेम आहे पेज नंबर 147 चा तर तो मी तुम्हाला सोडून देणार आहे। आतापर्यंत आपण ऍडमिशनचे जे प्रॉब्लेम पाहिले ते अत्यंत बेसिक पद्धतीचे प्रॉब्लेम होते, पण आताचा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे। आणि बोर्डामध्ये जर पाहिलं तर 2014 ते 2020 या वर्षापर्यंत पाहिलं तर बऱ्यापैकी या पद्धतीचे प्रॉब्लेम विचारले होते, पण हे प्रॉब्लेम सोडवत असताना विद्यार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन होतं, कारण की एक ऍडजस्टमेंट असते की कॅपिटल ऍडजस्टेड करून राहणारा बॅलन्स तुम्हाला कॅश अकाउंटला, करंट अकाउंटला किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो। तर काय आहे हा प्रॉब्लेम आणि कशा पद्धतीने सोडवायचा आहे हे आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर आजचं जे लेक्चर आहे, आजचं लेक्चर ऍडमिशन या टॉपिकवरती होणार आहे आणि आज मी तुम्हाला ऍडमिशनचा 8वा जो प्रॉब्लेम आहे, सॉल्वचा 8वा प्रॉब्लेम तो मी तुम्हाला सोल्युशन करून देणार आहे। तर यासाठी मी तयार काय केलेलं आहे, मी यासाठी रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार केलेला आहे, यासाठी मी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे, 3 जणांचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे तर ते मी तयार केलेलं आहे। त्याचबरोबर मी बॅलन्स शीट पण तयार केलेली आहे, वर्किंग नोटसाठी कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट मी तयार करून ठेवलेले आहे। ओके, आणि त्याच्यानंतर अजून एक छोटासा भाग आहे की ज्याच्यामध्ये मला काही रेशो कॅल्क्युलेशन करावे लागणार आहे, तर त्यासाठीही आपण इथं जागा सोडलेली आहे, तिथे आपण रेशो कॅल्क्युलेशन करणार आहे। ओके, सो तर आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा हा प्रॉब्लेम तुम्हाला रीड करायचा आहे, त्यानंतर स्टार मार्किंग करायचं आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला काय करते, स्क्रीनवरती हा प्रॉब्लेम देईन, तुम्ही तो प्रॉब्लेम बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना त्याचा तुम्हाला उपयोग पडेल। ओके, स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसत असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। जो आहे तो आपण सोडवायला सुरुवात करूया। हा पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करून घ्या। हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे आदिल, समीर आणि राजूचा प्रॉब्लेम दिला आहे, यासाठी मी तयार केले आदिल, समीर आणि राजू। ओके, तर आता हा प्रॉब्लेम आपण सोडवायला सुरुवात करूया। ऍडजस्टमेंट वाचायच्या आणि त्याला स्टार मार्किंग करायचंय। कशाला करायचंय मी तुम्हाला सांगतो, लँड अँड बिल्डिंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, डेटर्स आहेत आणि सन्ड्री क्रेडिटर्स आहेत, अशा पद्धतीला तुम्हाला स्टार मार्किंग करायचं। सो आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा ऍडमिशनचा प्रॉब्लेम सोडवत असताना सोप्या सोप्या गोष्टी ट्रान्सफर करायला शिकायचे। आता पहिल्यांदा तुम्हाला बॅलन्स शीट दिसेल, ओके, आदिलची आणि समीरची तुम्हाला बॅलन्स शीट दिसेल, त्या बॅलन्स शीटची असेट साइड पहिल्यांदा पोस्टिंग करायला शिका। मग आता बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहिल्यांदा काय दिले, लँड अँड बिल्डिंग। लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला ऍज इट इज तुम्हाला मेन्शन करायचं आहे, लँड अँड बिल्डिंग। ओके, लँड अँड बिल्डिंग तुम्हाला 75,000 ची अमाउंट दिलेली आहे, 75,000 ची अमाउंट मेन्शन करायची, कारण की त्याच्यावरती ऍडजस्टमेंट दिलेली आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे, इन्व्हेस्टमेंट पण बॅलन्स शीटच्या असेट साइडला ट्रान्सफर करायचे। इन्व्हेस्टमेंट याच्यावरती पण तुम्हाला ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे ती पण अमाउंट तुम्हाला इनर कॉलमला मेन्शन करायची। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे डेटर्स, बॅलन्स शीट असेट साइड। डेटर्स अमाउंट आहे 39,000, ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट आहे गुडविल। गुडविल आहे, गुडविलचा आपण स्पेशल अकाउंट तयार केले, पर्टिक्युलर अमाउंट असे कॉलम आहेत, गुडविलचा अकाउंट आपण तयार केले, त्यामुळे गुडविलचा बॅलन्स डेबिट करायचा। कोणतीही असेट ट्रान्सफर करत असताना टू बॅलन्स येतो आणि कोणतीही लायबिलिटी ट्रान्सफर करत असताना बाय बॅलन्स येतो। आता गुडविल ही प्रॉपर्टी आहे, इनटँजिबल असेट आहे, म्हणजे हे ट्रान्सफर कुठे करायचं तुम्हाला, गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाउन। ओके, टू बॅलन्स ब्रॉट डाउन, अमाउंट तुम्हाला गुडविलची दिली 12,000 मेन्शन करायचे। त्यानंतर नेक्स्ट काय दिले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले 12,000 चं। नीट ऐकायचं मी काय बोलतो ते, जर तुमच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल तर तुम्हाला ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचंय। जर तुमच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला त्यांच्या रेशो प्रमाणे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला वाटायचं आहे। नेक्स्ट सेंटेन्स, जर तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला, जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल तर ते तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं आहे। रिपीट अगेन, जर तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल तर ते तुम्हाला ट्रान्सफर करायचे बॅलन्स शीटच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ऍज पर दियर रेशोने तुम्हाला ट्रान्सफर करायचे। ठीक आहे, सो आता इथे बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करावं लागेल। मेन्शन करून घ्यायचंय टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट।
ओके, अमाऊंट किती दिली तुम्हाला 12,000, रेशो किती दिलेला आहे तुम्हाला 2:1, बरोबर आहे. म्हणजे कसं कॅल्क्युलेशन करणार 12,000 into 2/3, 12,000 into 1/3, 2:1 यांची टोटल आहे 3. ओके, तर याचा आपण 3 पैकी 2 3 पैकी 1 या पद्धतीने आपण काय करणार आहोत की जो बॅलन्स दिलेला आहे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तो आपण ट्रान्सफर करणार आहोत. आता जर कॅल्क्युलेशन केलं तर याचा आन्सर येणार आहे 8,000 आणि 4,000. ओके, मग हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा आहे ऍज पर दियर रेशो. हु इज अ पार्टनर? पार्टनर इज अदिल अँड समीर. इथं मेन्शन करून घ्या 8,000 and 4,000. ओके, ही झाली पहिली कन्सेप्ट. दुसरी आहे ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. हा पण जो बॅलन्स आहे हा पण बॅलन्स आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचा आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 2 ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अमाउंट आहे 12,000 ऍज पर दी रेशो सेम येणार आहे 8,000 4,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश. कॅशचा तुम्हाला बॅलन्स दिलेला आहे. कॅशचा बॅलन्स तुम्हाला कॅश अकाउंटच्या डेबिटला 2 बॅलन्स ब्रॉट डाउन द्यायचा आहे. अमाउंट इज 30,600. लायबिलिटी साइडला जाऊया. लायबिलिटीजला जर पाहिलं तर तुम्हाला कॅपिटल अकाउंट आहे अदिल आणि समीरचं आणि कॅपिटल अकाउंट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करतो. मेन्शन करायचं इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. आदिलची अमाउंट किती दिलेली आहे तुम्हाला? आदिलची अमाउंट बघा 90,000 दिलेले आहे. आदिलच्या कॉलममध्ये मेन्शन करायचंय. त्यानंतर समीरची अमाउंट आहे 48,600. तर ही पण तुम्हाला मेन्शन करायची आहे आणि राजूच्या कॉलममध्ये तुम्हाला डॅश करायचं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट लायबिलिटीजला बघा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह दिलेला आहे. बरोबर आहे, ही तुम्हाला ही वेगळ्या पद्धतीची कन्सेप्ट आहे ती आपण क्लिअर करूया. पहिल्यांदा त्याच्या संबंधीची ऍडजस्टमेंट आहे नंबर 5 ची ती क्लिअर करूया म्हणजे ती ऍडजस्टमेंट आपली पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आता इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्यूस बाय 22,500. जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट 22,500 ने लेस झालेली म्हणजे रिडक्शन झालेली. रिडक्शन झालं म्हणजे लेस करून लिहायचे, लेस करायचे ते लेस रिडक्शन. रिडक्शन अमाउंट घेऊन टाका ती 22,500. आउटर कॉलमला 85,500. ओके, आता व्हॅल्यू असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे साहजिकच याचा आपल्याला सेकंड इफेक्ट देणं गरजेचं आहे. मग याचा सेकंड इफेक्ट कुठे देणार आपण? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला देणार. परंतु आता त्यांनी काय सांगितलं इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह 15,000 आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी अमाउंट रिझर्व्ह केलेली 15,000 चा म्हणजे 22,500 मायनस लायबिलिटी साइडला जे 15,000 रिझर्व्ह दिलेले ते म्हणजे 22,500 मायनस 15,000 अमाउंट इज 7,500. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला 7,500 मेन्शन करायचंय. इथे मेन्शन करून घ्या टू इन्व्हेस्टमेंट. ओके, अमाउंट घ्या 7,500. ओके, ही कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर केली. ऍडजस्टमेंट नंबर 5 आपली पूर्णपणे डन झालेली आहे. आता नेक्स्ट येऊया जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह आपण ओल्ड पार्टनरला ऍज पर दी रेशो वाढतो. बरोबर आहे, जनरल रिझर्व्ह वाढत असताना आपण त्याची जर्नी एंट्री करतो. जनरल रिझर्व्ह आपण डेबिट टू ओल्ड पार्टनर्स म्हणजे ओल्ड पार्टनरच्या क्रेडिटला ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड पण आपण म्हणू शकतो. आणि अमाउंट तुम्हाला दिली 12,000. रेशो आहे 2:1. याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं तर अमाउंट किती 8,000 and 4,000. ओके, तर अशा पद्धतीने आपण जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केलेला आहे. नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर्स इट इज अ ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. लायबिलिटी साइड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला ट्रान्सफर करायचे. सन्ड्री क्रेडिटर ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करा 63,000. and this is the next, this is the last bills payable. Amount is 60,000. Okay,
तर अशा पद्धतीचा हा जो ही जी बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे ती बॅलन्स शीट पूर्णपणे आपण पोस्टिंग करून घेतलेली आहे. ज्या गोष्टी सोप्या आहेत त्या आपण पूर्णपणे पोस्टिंग केल्या आहे. आता आपण जाऊया ऍडजस्टमेंट. आता आपण पहिली ऍडजस्टमेंट बघतोय. राजू पेज 30,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर. राजूनी कॅपिटल आणलेले किती चांगले 30,000चं कॅपिटल आणलेले. कॅपिटल आणलं तर त्याची एंट्री आपण पहिल्यांदा करतो. एंट्री आहे कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट डेबिट. कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू राजू कॅपिटल अकाउंट. ही तुमची एंट्री झाली कॅश आणि बँक अकाउंट डेबिट टू राजू कॅपिटल अकाउंट. आता याचं पोस्टिंग करायचं. बँक अकाउंटच्या डेबिटला राजू कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंटच्या ही बँक अकाउंट आहे कॅश अकाउंट इथंच द्यायचंय. बँक अकाउंटच्या किंवा कॅश अकाउंटच्या डेबिटला टू राजू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट. आता किती आले कॅपिटल राजूनी तुम्हाला दिलेलं ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये 30,000. तर 30,000 इथे मेन्शन करायचे 30,000. ओके. आणि राजू कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक किंवा कॅश अकाउंट. राजू कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ही क्रेडिट बाजू आहे. इथे लिहायचे बाय बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट. किती आले 30,000. तर 30,000 इथे मेन्शन करायचे. ओके. तर अशा पद्धतीने आपण पहिली जी एंट्री आहे ती पहिली एंट्री आपण पूर्णपणे क्लिअर केलेली, ऍडजस्टमेंट क्लिअर केलेली. आता आपण जाऊया सेकंड ट्रेड. सेकंड काय सांगितले की राजू पेड ₹15,000 फॉर गुडविल. राजूने 15,000 रुपयाचं गुडविल आणलं. आता गुडविल बिझनेस मध्ये आलं म्हणजे याचा अर्थ की आपल्याला गुडविल आणण्याची एंट्री करावी लागेल. बरोबर आहे. मग त्याची एंट्री काय होणार तर आपल्याला एंट्री करावी लागणार गुडविलची. ओके. आपण गुडविलची एंट्री करूया पहिल्यांदा. तर गुडविल आणण्याची एंट्री करावी लागणार आहे आपल्याला. पहिली एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके. पहिली एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजेच काय करायचंय बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. ओके. मेन्शन करूया बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट म्हणजेच कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. अमाउंट इज 15,000. ओके. आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट अमाउंट इज 15,000. ओके. तर अशी आपण एंट्री केलेली आहे गुडविलची. गुडविल आणण्याची एंट्री केली बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता गुडविल आणलं. गुडविल आणल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की गुडविल आणल्यानंतर ते ओल्ड पार्टनरला आपण काय करतो डिस्ट्रीब्युटेड करतो. बरोबर आहे. डिस्ट्रीब्युटेड करतो. मग गुडविल आणल्यानंतर आपण ओल्ड पार्टनरला जेव्हा डिस्ट्रीब्युशन करतो तर त्याची जी एंट्री आहे तर त्याची एंट्री असणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. एंट्री लिहून घ्यायची लगेच. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. हु इज ओल्ड पार्टनर? आदिल अँड समीर. आदिल अँड समीर. ओके. आता गुडविलची अमाउंट किती आहे तुमची टोटली कितीचं गुडविल आणलंय बघा पाहून घ्या. 15,000चं 15,000चं गुडविल आणलेलं आहे. ओके. तर तुम्हाला ओल्ड त्यांच्या रेशो प्रमाणे आदिल आणि समीरच्या रेशो प्रमाणे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. अमाउंट असणार आहे अँड 5,000. 10,000 अँड 5,000. ओके. तर या पद्धतीची आपण सेकंड एंट्री गुडविलची केलेली आहे. एंट्री आहे गुडविल अकाउंट डेबिट टू आदिल अँड समीर अकाउंट. ओके. तर गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू आदिल अँड समीर. गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू आदिल अकाउंट दॅट इज 10,000 टू समीर दॅट इज 5,000. ओके. कदाचित तुम्हाला वर्ड्स दिसणार नाहीये फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. माझ्या शब्दावरती लक्ष ठेवा आणि तुमच्या नोटबुक मध्ये मी शिकवत असताना तुम्ही त्या पद्धतीने पोस्टिंग करायला शिका म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल. तर आपण एंट्री केली गुडविल अकाउंटच्या डेबिटला आदिल आणि समीर कॅपिटलला आपण लिहिलंय आदिल आणि समीर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आदिल अँड समीर अकाउंट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल जी अमाउंट दिली तुम्हाला 10,000 अँड 5,000 मेन्शन करायची. ओके. तर अशा पद्धतीची आपण जी एंट्री आहे ती आपण पूर्णपणे काय केलेलं आहे सेकंड एंट्री लिहिलेली आहे आणि त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपली जी गुडविल आहे हे गुडविल काय करायचं आपल्याला आता ओल्ड पार्टनरला काय करायचंय विड्रॉल सांगितले म्हणजे विड्रॉल म्हणजे काढून टाकायचं त्याची एंट्री काय करावी लागणार आहे बघा. एंट्री आहे आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट
आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट. त्यानंतर दुसरा पार्टनर आहे समीर कॅपिटल अकाउंट डेबिट. समीर कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट किती अमाउंट आहे 7500. महिना डिवायडेशन केलं तर तुमची रेशो प्रमाणे येणार आहे 5000 and 2500. ओके. पहिली बघा एंट्री आपण गुडविल आणल्याची एंट्री केली. दुसरी एंट्री आपण गुडविल ओल्ड पार्टनरला वाटल्याची एंट्री केली. तिसरी एंट्री गुडविल आपल्याला काढून टाकायची, राईट ऑफ करायचे बिझनेस मधून, तर त्याची एंट्री केली. ठीक आहे. मग आदिल कॅपिटल अकाउंट समीर कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. लेजर पोस्टिंग करा आदिल कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, समीर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट असं म्हणू शकतो. बँक कॅश अमाउंट घ्या 5000 and 2500. ओके. आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय आदिल बाय समीर 5000 2500. ओके. तर या पद्धतीची आपली जी गुडविलची एंट्री आहे नंबर सेकंडची जी ऍडजस्टमेंट आहे ती आपण पूर्णपणे क्लिअर केलेली आहे. ठीक आहे. आता आपण जाऊया ऍडजस्टमेंट नंबर 3 कडे. ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 बघा आरडीडी क्रिएटेड बाय 10%. आरडीडी सांगितली आणि तुम्हाला माहिती आहे आरडीडी आपण सगळी डिटेल्स वरती कॅल्क्युलेशन करतो. मग आता काय करायचं लेस आरडीडी ऍट द रेट 10%. ओके. 39000 वरती 10% कॅल्क्युलेशन केल्यानंतर अमाउंट येणार आहे 3900. ओके. मग आता कॅल्क्युलेशन करा 39000 मायनस 3900 अमाउंट असणार आहे 35100. ओके. आरडीडी आहे, लॉस झालेला आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू आरडीडी मेन्शन करायचं. टू आरडीडी किती 3900. ओके. या पद्धतीने आपण सगळी डिटेल्स वरती जे 10% ची आरडीडी आहे त्याचा आपण काय केलेले ऍडजस्टमेंट क्लिअर केले. नेक्स्ट ऍडजस्टमेंटला जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर बघा 4. द व्हॅल्यू ऑफ लँड बिल्डिंग इज ऍप्रिसिएटेड बाय 30,000. 30,000 नी ऍप्रिसिएटेड झाले म्हणजे बिल्डिंग मध्ये वाढ झालेली आहे. मग बिल्डिंग मध्ये ऍड करायचे ऍड ऍप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन किती 30,000 अमाउंट असणार आहे 1,05,000. आता ऍप्रिसिएशन झालंय म्हणजे याचा अर्थ की सेकंड इफेक्ट आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजेच कुठे देणार आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग 30,000. ओके. तर या पद्धतीने आपण जी ऍडजस्टमेंट नंबर तुम्हाला दिलेली आहे 4 ती पण आपण क्लिअर केली. ऍडजस्टमेंट नंबर 5 कडे जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 5 आपण ऑलरेडी ट्रान्सफर केलेली आहे. जर आपल्याला त्याचे इफेक्ट पण आपण दिलेले आहेत त्यामुळे ती ऍडजस्टमेंट आपली क्लिअर झालेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर 6 ला या सनडी क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट 62,250. सनडी क्रेडिटर्स बघा 63,000 आहेत. आता म्हणतात 62,250. बरोबर आहे. म्हणजेच काय झालंय ऍप्रिसिएशन का डेप्रिसिएशन झालेले. डेप्रिसिएशन तर म्हणू शकत नाही, रिडक्शन झालेले आहे. म्हणजेच काय करावं लागेल लेस रिडक्शन कितीने झाले 750. बरोबर आहे. रिडक्शन झाले. आता बघा आपली सनडी क्रेडिटची अमाउंट कमी झालेली आहे, आपला फायदा झालेला आहे, लॉस नाही, आपला फायदा झालेला आहे. मग फायद्याची गोष्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय सनडी क्रेडिटर अमाउंट इज 750. ओके. तर अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट नंबर जी 6वी आहे ती पण कंप्लीट केलेली आहे. ओके. तर कदाचित तुम्हाला ह्याच्यातले काही वर्ड्स दिसणार नाहीत म्हणून माझ्या प्रत्येक सेंटेन्स वरती तुम्ही लक्ष द्या. मी ज्या पद्धतीने बोलतोय, ज्या पद्धतीने पोस्टिंग करतोय त्या पद्धतीने तुम्ही पोस्टिंग करायला सुरुवात करा. ओके. तर आपण पूर्णपणे पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण मेन आणि अंतिम जी ऍडजस्टमेंट आहे सगळ्यात महत्त्वाची ऍडजस्टमेंट आहे त्या ऍडजस्टमेंटकडे आपण जाणार आहोत. ती ऍडजस्टमेंट नंबर आहे 7. गुडविलची आपण जी 4 नंबरची एंट्री ती आपण करूया. ती एंट्री असणार आहे त्या गुडविल म्हणजे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे याचा अर्थ की ओल्ड पार्टनर कोण आहे आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट. आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट. नंतर आहे समीर कॅपिटल अकाउंट डेबिट. समीर कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. टू गुडविल अकाउंट. ओके. आता गुडविलची अमाउंट किती आहे
आदिल आणि समीरच्या अमाऊंटची जी गुडविलची अमाऊंट आहे ती तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिली 12,000 बरोबर आहे. मग आपण 12,000 आहे आणि हे 12,000 आपल्या रेशो प्रमाणे वाटायचे, दॅट इज 8,000 अँड 4,000. ओके, आता आपण काय करूया, गुडविल आपण वाटायला सुरुवात करूया. ओके, मग काय होणार आहे, आदिल कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, समीर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. आदिल आणि समीर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. गुडविल अकाउंट दॅट इज 8,000 अँड 4,000 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय आदिल अँड समीर 8,000 4,000. एंट्री केली आदिल आणि समीर कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ही ऍडजस्टमेंट जी आहे ही जी आहे ती हिडन ऍडजस्टमेंट असं समजलं तरी चालेल. ऑलरेडी आपण पहिल्या ऍडजस्टमेंट बघितल्या गुडविलच्या 4 एंट्री आपण केलेल्या आहेत. पहिली जी ऍडजस्टमेंट होती कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. दुसरी ऍडजस्टमेंट आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर डिस्ट्रीब्युशन केलं. तिसरी ऍडजस्टमेंट आहे विड्रॉल केलं म्हणजे ओल्ड पार्टनर्स अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट बरोबर आहे. आणि आताची जी चौथी एंट्री आहे ती आहे आदिल आणि समीर अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ओके, यांचं आदिल आणि समीरचं जे गुडविल आहे ते आहे टोटल 12,000चं आणि आपण त्यांच्या रेशो प्रमाणे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे आपण सर्व ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आपण गुडविलची ही शेवटची आपण एंट्री केली आहे. ठीक आहे, आणि ह्याचं पोस्टिंग पण मी तुम्हाला करून दिलेलं आहे गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा आहे आदिल आणि समीर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण ह्याचं पोस्टिंग केलेलं आहे. ह्याची आपण एंट्री लिहिलेली आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया ऍडजस्टमेंट नंबर 7 कडे. ऍडजस्टमेंट नंबर 7 ही अत्यंत महत्त्वाची ऍडजस्टमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला नवीन रेशो कॅल्क्युलेशन करावा लागतो आणि नवीन रेशो कॅल्क्युलेशन केल्यानंतर कॅपिटल ऍडजस्टेड करावं लागतं आणि ते आपल्याला मेन्शन करावं लागतं. ओके, सो तर आपण ऍडजस्टमेंट नंबर 7 पाहूया. 7 बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 7 आहे कॅपिटल ऑफ आदिल अँड समीर टू बी ऍडजस्टेड टेकिंग राजू कॅपिटल as the base. Adjustment of capital is to be made through cash. Okay, through cash असू शकतं, through current असू शकतं, through loan अकाउंट असू शकतं. ओके, इथे कॅश सांगितलं तर आपण कॅशला ट्रान्सफर करायचं आहे. सो तर आता हे ऍडजस्टमेंट सोडत असताना आपल्याला काय करायचं ते पहिल्यांदा बघा. या ऍडजस्टमेंट सोडत असताना आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेशन करायचं आहे. तिन्ही पार्टनरचा नवीन रेशो कॅल्क्युलेशन आहे. तर न्यू रेशो कॅल्क्युलेशन करत असताना त्याचा फॉर्म्युला आहे न्यू रेशो बरोबर आहे इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. न्यू रेशो कॅल्क्युलेशन करताना फॉर्म्युला वापरणार आहे ओल्ड रेशो इंटू न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. ओके, आता मी कुणाचा रेशो कॅल्क्युलेशन करणार आहे, आदिलचा. मी आदिलचा रेशो कॅल्क्युलेशन करतो. आदिलचा ओल्ड रेशो किती दिलाय, 2/3 दिलेला आहे. 2/3 अँड 1/3. ओके, आदिलचा आहे 2/3 म्हणजे ओल्ड रेशो घेतला 2/3. ओके, इंटू बॅलन्स ऑफ 1. बॅलन्स ऑफ 1 काय आहे माहिती नाही. मग बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. मग बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेशन करत असताना त्याचा फॉर्म्युला आहे बॅलन्स ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर्स शेअरिंग रेशो. न्यू पार्टनर शेअर रेशो. ओके, मग किती रेशो आता बघूया. 1 मायनस नवीन पार्टनर आला त्यावेळेस त्याचा जो रेशो दिलेला आहे तो तुम्हाला रेशो सांगितलेला आहे 1/4. किती सांगितलंय 1/4. मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथे द्यायचे 1/4. जर याचं पूर्णपणे कॅल्क्युलेशन केलं तर 4 मायनस 4 मायनस 1/4 दॅट इज 3/4. ओके, म्हणजे याचा अर्थ की बॅलन्स ऑफ 1 ची जी अमाउंट आहे ती आली तुमची 3/4. मग आता इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे 3/4 बरोबर आहे. मग कॅल्क्युलेशन करून घ्या 6/12. 6/12 बरोबर आहे. त्यानंतर आदिल झाला. त्यानंतर दुसरा कोण आहे, समीर आहे. समीरकडे या. सेम 1/3 त्याचा ओल्ड रेशो आहे इंटू 3/4 म्हणजे 3/12 झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे राजू. राजूचं बघा 1/3 इंटू 3/4 बरोबर आहे. म्हणजेच किती येणार आहे 3/12. म्हणजे जर पाहिलं 6 3 3 हे कॅल्क्युलेशन येत आहे. म्हणजे 3 1 3 3 1 3
3 2 6 म्हणजे रेशो आहे 2:1:1 रेशो इज 2:1:1 ओके या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केले आता जो पार्टनर आहे कोण नवीन पार्टनर राजूने कॅपिटल किती आणले 30,000 पण 30,000 चे आहे म्हणजे 30,000 इनटू आता याचे किती रेशो 2 आहे ना 2 लिहायचे म्हणजे किती आले 60,000 नंतर 30,000 इनटू 1 that is a 30,000 into 1 that is a 30,000 ओके या पद्धतीचं आपलं कॅपिटल आहे आपण हे कॅपिटल काय केले ऍडजस्टेड केले मग आता आपल्याला काय करायचं हे कुठे मेन्शन करायचं मी तुम्हाला सांगतो हे जे मेन्शन करायचं हे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं इथं द्या टू बॅलन्स कॅरी डाऊन 60,000 30,000 and 30,000 आणि हाच बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इथे द्यायचे कॅपिटल अकाउंट शॉर्ट मध्ये देतो आदिल समीर अँड राजू 60,000 30,000 that is 1,20,000 ओके तर अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे ट्रान्सफर केलेलं आहे ओके म्हणजे आपण कॅपिटल पहिल्यांदा ऍडजस्ट केलं म्हणून आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया ओके आता कॅपिटल ऍडजस्टेड झालेलं आहे ओके सर्व ऍडजस्टमेंट सर्व पोस्टिंग आपण केलेलं आहे आपण आता टॅलीकडे सगळ्यात अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे जातोय आता आपण काय करायचं की आपल्याला आता आपण एक एक टॅली करायचंय ओके आपण कॅश अकाउंट फक्त टॅली करणार नाही तर की आपला जो बॅलन्स आहे कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायचा तो किती येतो तो टॅली करताना आपल्याला समजेल पहिल्यांदा आपण गुडविल अकाउंटकडे जाऊया गुडविल अकाउंट आपण क्लोज करूया गुडविल अकाउंटची डेबिटची आणि क्रेडिटची जर टोटल केली तर तुमची सेम टोटल येते अमाउंट आहे 27,000 सेम ॲज इट इज 27,000 ओके गुडविल अकाउंट क्लोज आता आपण जाऊया रिव्हॅल्युएशन अकाउंटकडे रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिटची टोटल करून घ्या ओके त्यातून डेबिटची टोटल मायनस करा किती आले 30,750 सेम ॲज इट इज 30,750 त्यातून ही अमाउंट याची टोटल करा याची टोटल आहे 11,400 बरोबर आहे मग 30,750 मायनस 11,400 जी अमाउंट असणार ती असणार आहे 19,350 याला म्हणणार आहे टू रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ओके आणि हा दोघांना ट्रान्सफर करायचा आहे आदिल आणि मी शॉर्ट मध्ये देतो समीर ओके मग त्याच्या रेशो प्रमाणे 2:1 या रेशो प्रमाणे जर आपण ट्रान्सफर केला तर आदिलच्या नावावरती आहे आणि समीरच्या नावाने असणार आहे 6,450 मग हा बॅलन्स घ्यायचा आणि डायरेक्टली पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचा बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट दॅट इज 12,900 आणि 6,450 ओके तर या पद्धतीचा आपला जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण पूर्णपणे ट्रान्सफर केला तुम्हाला वर्ड दिसणार नाही मी जे वर्ड तुमच्या नोटबुक मध्ये मी सांगितल्याप्रमाणे ट्रान्सफर केलं तर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम टॅली करू शकता आता राजूच्या अमाउंट या इथे बघा 30,000 आहे इथे पण ऍज इट इज तुमची 30,000 आहे ओके त्यानंतर समीरची टोटल करून घ्या समीरची टोटल असणार आहे 64,050 सेम ॲज इट इज घ्यायचे 64,050 मग आता काय करायचं आपल्याला समीरची टोटल करायची 4,000 4,000 2,500 4,000 आणि 30,000 या सर्वांची टोटल केल्यानंतर आपण ह्या 64,050 मधून मायनस करणार आणि ती टोटल असणार आहे 44,500 मग आता काय करायचं की या टोटल मधून 64,050 मधून 44,500 मायनस करायची ओके ती जी अमाउंट येईल ती आपल्याला कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायची बँक अकाउंटला ट्रान्सफर करायची आणि ती अमाउंट असणार आहे समीरची 19,550 ओके आणि सेम आपल्याला काय करायचं की आता आदिलच्या बाजूला जायचं आदिलची टोटल करून घ्या आदिलची टोटल असणार आहे 1,20,900 सेम ॲज इट इज घ्यायचे 1,20,900 ओके मग आता पुन्हा आधीची टोटल करा आणि येणारी टोटल तुम्हाला 1,20,900 मधून मायनस करायची तर डायरेक्टली आपण बघूया हा बॅलन्स असणार आहे
31,900. ओके, मग ह्याला म्हणणार आपण टू बँक किंवा कॅश अकाउंट, कारण की हा बॅलन्स आपल्याला बँक आणि कॅशला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, मग आता याची एंट्री काय होणार आहे बघा. आधी कॅपिटल अकाउंट डेबिट, सेकंड कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक टू कॅश, म्हणजे काय सांगतो बँक टू कॅश. आधी अकाउंट डेबिट, सेकंड कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय आधी बाय समीर कॅपिटल अकाउंट, जी अमाउंट दिली तुम्हाला 31,900 आणि 19,550 ही तुमची अमाउंट दिलेली आहे. बरोबर आहे. आता आपल्याला कॅश अकाउंट क्लोज करायचे. कॅश अकाउंटची डेबिटची टोटल करा. डेबिटची टोटल असणार आहे 75,600 ही तुमची टोटल आली कॅश अकाउंटची. आता ती सेम क्रेडिटला द्या 75,600, त्यातून मायनस करा डेबिटची टोटल म्हणजे 5,000 2,500 31,900 आणि 19,550 यांची टोटल करा. ही टोटल असणार आहे 58,950. ओके, मायनस करा 75,600 मधून जी अमाउंट येणार आहे तो आहे तुमचा बॅलन्स कॅरी डाऊनचा. इथे लिहायचं आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन आणि अमाउंट असणार आहे 16,650. मग आता हा बॅलन्स घ्यायचा आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला ट्रान्सफर करायचा आणि इथे लिहायचं कॅश किंवा बँक 16,650. ओके, तर अशा पद्धतीने आपण कॅशचा बॅलन्स ट्रान्सफर केलाय. आता बॅलन्स शीटची टोटल करायची आणि शुअर आहे की तुमची बॅलन्स शीटची टोटल ही सेम येणार आहे. बॅलन्स शीटची टोटल असणार आहे 2,42,250. ओके, तर अशा पद्धतीने आपण बॅलन्स शीट पण टॅली केलेली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच मुलांचा गुडविल मध्ये रोल होतो, समजत नाहीये. तर गुडविलच्या एंट्री आपण कशा पद्धतीने केल्या ह्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचंय. जास्तीत जास्त तुम्ही ही व्हिडिओ रिपीट करा, समजून घ्या, सोडवा, कारण याच पद्धतीचे पुढचे काही प्रॉब्लेम आहे जे करंट अकाउंट आहे, लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे, हे पण प्रॉब्लेम येणार आहेत. तर कशा पद्धतीने मी केलं हे सारखं पहा, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन वरती या प्रॉब्लेम वरती चांगल्या पद्धतीने कमांड येईल. तर अशा पद्धतीचं मी ऍडमिशनचा 8वा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे. आय होप्स तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. तुमच्या काही डाऊट असतील, काही तुमच्या क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन जरी केलं तरी मी तुम्हाला 100% त्याचा रिप्लाय देईन. ओके, धन्यवाद.